खरं तर मला इथे सकाळी खायला काही नको असायचं. पण असं काही मध्येच घडलं की मला अगदी मरणाची भूक लागायची. मी नंतर पलंगावर बसून सासूबाईंची वाट बघायला लागले, तेव्हा मला अचानक वाटलं की रात्री ते माझ्याजवळ आतल्या खोलीतलं आक्रित तर आलं नसेल ना? पण छे, ते कसं शक्य होतं? कारण माझ्याजवळ आलेलं ते अस्तित्व वेगळं होतं, मोकळं होतं. आणि तिथे जे काही होतं ते लाल फडक्या दोरीनं गच्च बांधून ठेवलेलं होतं. मी माझ्या विचारात अगदी गुंगून गेले होते. मला आता इथे एक सवय झाली होती. मी काही विचार करायला लागले ना की माझी अगदी समाधी लागून जायची. आत्तासुद्धा तसंच झालं होतं. अचानक मी भानावर आले. तेव्हा मला जाणवलं कोणीतरी माझ्या जिवंतपणाचा वास घेत माझ्याजवळ घुटमळत आहे. मी पुन्हा विलक्षण घाबरले होते. हे सगळं इथे काय चाललंय तेच मला कळत नव्हतं. एकतर मी तिथे पूजा केली की मला भयंकर अशक्तपणा यायचा आणि प्रत्येक पूजेनंतर माझा अशक्तपणा वाढतच चाललेला होता आणि हे काही चांगलं लक्षण नव्हतं. उद्या असं व्हायचं, माझी शेवटची पूजा व्हायची आणि मीच आटपायची. त्यात आता हे असे नवीन भास चालू झाले होते. तो माझ्या जिवंतपणाचा वास घेणारा भास थोडा वेळ माझ्या भोवती घुटमळला होता आणि नंतर तो हळूहळू दूर गेलेला होता. तेव्हाच आरशातनं सासूबाई आणि भानुमतीबाई उतरल्या. आल्या आल्या सासूबाई कारवादल्या. अगं म्हशे, मला काय स्वप्न सांगायला तू इतक्या सकाळी इथे बोलवलंस का? तुला माहिती आहे ना, आमच्या हवेलीतून इथे यायला एवढी मोठी भुयारी वाट चालायला लागते. बोल, कुठलं भूत आलं होतं तुला खायला? तशी मी त्यांना रात्रीचा सगळा प्रकार सांगितला. नशीब माझं त्यांनी तो सगळा प्रकार लक्षपूर्वक ऐकला. त्या भानुमतीबाई मात्र माझ्याकडे एकटक बघत कसला विचार करत होत्या ते देव जाणे. कदाचित त्या आपण मारलेल्या नवऱ्याचा आणि त्याच्या प्रेयसीचा विचार करून मला मारण्याचा विचार करत असाव्यात. त्यावेळी सासूबाईंनी माझं सगळं बोलणं नीट शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाल्या, हे बघ, तुला ते स्वप्न पडलं असेल आणि त्या स्वप्नाला घाबरून तू स्वतःचा गळा दाबून घेतला असशील. असं घडतं कधी कधी. अगं, एकदा यांना सुद्धा कसलं विचित्र स्वप्न पडलं होतं. तेव्हा त्यांनी चक्क उठून माझा गळा दाबला. मी जेव्हा यांच्या तोंडात चार लगावल्या, त्यांच्या पोटात लाथ मारून त्यांना पलंगाखाली पाडलं ना, म्हणून मी वाचले बरं का. मी म्हणाले, अहो, आता तुम्ही इथं येण्यापूर्वी इथं कोणीतरी माझ्याजवळ फिरत होतं. तेव्हा त्या एकदम दचकून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, इथे? अगं बाई, चल गं भानू, मला भीती वाटते इथे. मी घाईघाईत म्हणाले, अहो पण मी सुद्धा इथे एकटीच आहे ना, मला सुद्धा इथे भीती वाटते. त्यात तुम्ही विमलेला सुद्धा माझ्या शेजारच्या खोलीत ठेवलेलं नाही आहे. तशा त्या इथे तिथे बघत म्हणाल्या, हे बघ बये, इथे सगळं काही नीट चाललेलं होतं, पण तूच हा घोळ घातलास. आता बघ, प्रताप तुझ्या खोलीत आला तर एवढा आरडाओरडा करायची तुला काही गरज होती का? हे बघ, तुझ्या पूजा आटोपल्या ना की तू इथून निघून जा कशी. तुला इथे कंटाळा येत असेल तर ह्या आरशाच्या वाटेनं बागेत फिरायला जा, कुठेही मसणात जा, पण मला इथे काही झालं तरी आता बोलवू नकोस. आणि त्या माझं पातळ चंडिकेवरनं काढून तिला डाव्या हाताला फिरवून आल्या तशा निघून गेल्या. जाताना त्यातल्या त्यात मला म्हणाल्या की आमच्या बागेच्या पुढे माझघर आहे, तुला भूक लागली तर तिथे जाऊन काही खाऊन घे. हे सासूबाईंना ना येता जाता फक्त खाणं दिसायचं, बाकी काही नाही. त्या दोघी गेल्यावर मी जरा वेळ बसले. नंतर विचार केला की इथं असं बसून राहण्यापेक्षा आपण खाली बागेत जाऊन फिरून येऊ. आणि मी त्या आरशाच्या वाटेनं जुन्या दिवाणखान्यात आले आणि तिथून दरवाज्यानं हवेलीच्या बाहेर येऊन उजव्या हाताला वळून सरळ चालायला लागले. साधारण पाव तासाने मी त्या मोठ्या फुलबागेत पोहोचले होते. मला इथे आल्यावर त्या फुलांच्या सुगंधित सहवासानं खूप बरं वाटलं होतं. आमची फुलबाग आठवली. तो मारुती ओढा, बकुळ रानसुद्धा आठवलं. त्या बागेत फिरत असताना मला एकदम काहीतरी जाणवलं आणि मी थबकलं. हो, कुणीतरी अगदी दबा धरून माझ्या मागोमाग फिरत होतं आणि त्याची जाणीव मला होत होती. तशी मी उगीच शहारले. नंतर मला त्या बागेत फिरावंसं वाटलंच नाही. मी परत आले माझ्या खोलीत. मी आल्या आल्या पलंगावर पडले. त्या थोड्याशा चालण्याच्या श्रमानं सुद्धा मला भयंकर थकवा जाणवायला लागला होता. मी आत आले आणि थोड्या वेळानं विमल परात भरून जेवण घेऊन आली. आज परातीत वड्या सांबार, सांजेच्या पोळ्या, गोडपाणी होतं.
मटार घालून मसाले भात होता, 2 भाज्या होत्या आणि हे ते सगळं भरलेलंच होतं. मला ते ताट बघताना एकदम आईची आठवण झाली होती. आमच्या घरी सदानकदा न्याहारीला तांदळाची भाकरी, घट्ट साईचं दही आणि मेथकूट. एकदा मी आईला रागवून म्हणले की हे काय गाई, सदानकदा तू हे दही मेथकूट भाकरी काय देते आम्हाला? कधी कधी चमचमीत भजी, शिरा, वडे असं काहीतरी कर ना. आई फक्त हसली होती तेव्हा. नंतर थोड्या वेळानं मला तिची हाक ऐकू आली. त्यावेळी माझ्या हातात शिऱ्याची बशी देत आई म्हणाली, आणखी हवा असेल तर मागो. देवा, किती सुखाचे क्षण होते ते. आणि इथे इथे तिन्ही त्रिकाळ चमचमीत खाणं होतं, पण आईचे मला वाढणारे ते हात नव्हते. मला एकदम भयंकर रडू कोसळलं. मी विमलला म्हणाले, विमल तू हे ताट घेऊन जा, मला भूक नाहीये. तसं रडणाऱ्या माझ्याकडे विमलनी क्षणभर बघितलं. तिने पुढे होऊन दाराला कडी घातली आणि अगदी माझ्याजवळ येऊन म्हणाली, सोने अगं तू काहीतरी खाऊन घे. आणि मला तिचं ते सोनं म्हटलेलं इतकं बरं वाटलं सांगू. ती माझ्या कानात म्हणाली, हे बघ पारुलनी मला सगळं काही सांगितलंय, पण ती आणि मावशी कुठे गेल्या मला माहिती नाही ग. ती जास्तच माझ्या जवळ आली आणि म्हणाली, सोने माझे आईवडील फार म्हातारे झालेत ग. मी एका विधवा मुलीची आई. या नोकरीची मला फार आवश्यकता आहे, म्हणून तू माझ्यापासून दूर राहा. इथे कोण कुठून पाहिल, काय ऐकेल सांगता येत नाही ग. पण बाळा तू घाबरू नको, सगळं काही ठीक होईल. आणि तिने लगेच जाऊन दार उघडलं आणि मला म्हणाली, बाईसाहेब थोडं खाऊन घ्या, नाही तर अशाने तुमची तब्येत बिघडेल. मी थोडासा मसाले भात चाखत तिला म्हणाले, विमल तुला इथे माझ्या खोलीत यायला बराच लांबचा पल्ला चालावा लागत असेल ना ग. तशी ती निर्विकारपणे म्हणाली, नाही बाईसाहेब, हा इथला जिना उतरला की जिन्याच्या मागे एक फडताळ आहे, त्या फडताळातून सरळ माझघरात जाता येतं. आणि मला गंमत वाटली त्याची. माझं जेवण झाल्यावर विमल ताट घेऊन गेली. विमलनी दाखवलेल्या त्या जवळकीनं मला आता फार बरं वाटायला लागलं होतं. यावेळी मला कोणाच्या तरी सहानुभूतीची नितांत आवश्यकता होतीच. नंतर मी जरा वेळ तशीच पलंगावर पडून राहिले. आता मला इथे काही भास वगैरे जाणवला नव्हता, तरी खूप वेळानं मलाच असं पडून राहायचा कंटाळा आला. मी ठरवलं आपण त्या फडताळातून जाऊ, माझघर बघू. तरी मला त्यावेळी सासूबाईंचं आश्चर्य वाटलं. त्या तिथे एवढ्या जवळ ते फडताळ असून त्या ह्या आरशातनं काय येतात? या फडताळातून त्यांना माझघरात उतरून लगेच आपल्या हवेलीत जाता आलं असतं की. मी स्वतः जाऊन ते फडताळ बघायचं ठरवलं. मी त्या उजव्या जिन्यानं खाली उतरले. जिन्याच्या खाली गेले तर तिथे खरंच एक खाली फडताळ होतं. पण ते मी किंवा विमल जाऊ शकेल एवढंच चिंचोळं होतं. आणि मला सासूबाईंचं ढुंगण आठवून त्या आरशातून काय येतात हे लक्षात आलं. मी हसत त्या फडताळात शिरून 2 मिनिटात खाली उतरले तर मी सरळ निंबाळकरांच्या माझघरात होते. तिथे विमल किंवा कोणती श्यामल नव्हत्या, तर तिथल्या एका मोठ्या शेगडीजवळ काही टोपात ढवळत 2 म्हाताऱ्या बायका बोलत उभ्या होत्या. मी फडताळातून उतरल्याबरोबर त्या दोघी दचकून माझ्याकडे बघायला लागल्या. तशी मी हसत त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, काय आजीबाई, आज काय स्वयंपाक चाललाय? तशा त्या दोन्ही म्हाताऱ्या एकदम दूर सरकून एखादं भूत बघावं तशा प्रकारे माझ्याकडे बघायला लागल्या. मी पुन्हा म्हणाले, काही सोवळ्याचा स्वयंपाक चाललाय का? त्यातली एक म्हातारी पुटपुटली, या वेडीला हे लोक असं मोकळं कसं सोडतात? हे ऐकून मला धक्का बसला. म्हणजे या निंबाळकरांनी मी वेडी आहे म्हणून इथं सांगितलेलं होतं. मला तिथे कसं तरी झालं. मी माझ्या खोलीत आले, सरळ पलंगावर पडले. मी ठरवलं आपल्याला भूक नसली तरी आपण इथे भरपूर खायचं प्यायचं, तशाने निदान मला झोप तरी नीट लागली असती. खूप जणांना उपाशी पोटी झोप येत नाही, त्यातलीच मी एक. नंतर मी शांत पडून माझ्या घरच्या आठवणी उगाळत राहिले आणि अचानक मला त्या चिमणा चिमणीची आठवण झाली. वाटलं त्यांचं ते घरटं बांधून पूर्ण झालं असेल का? ती अश्वत्थामाची आई अजून रडत असेल का? सगळी प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभी होती, पण उत्तर मात्र एकही नव्हतं माहिती. दुपारी विमल चहा खायला घेऊन आली. मला खायला नको असताना सुद्धा मी तपकातला उपमा, वडे, चटणी, जिलबी हादडली. खाऊन झाल्यावर वाटलं हळूहळू माझं देखील त्या निंबाळकरात रूपांतर होतंय.
मी विमल गेल्यावर मोरीत जायला उठले आणि मला जाणवलं कुठला तरी भास मला येऊन चिकटलाय, माझ्यावर सतत पाळत ठेवतोय. मी कशी तरी मोरीत जाऊन आले. मी ठरवलं यापुढे आंघोळ करताना परकर पोलक्यावरच आंघोळ करायची. मग मी पुन्हा पलंगावर पडले, विचार करायला लागले. आपल्याला इथे दिवाळीपर्यंत राहायचंच आहे. आपल्याला असं पडून हे वेगवेगळे भास होत राहिले तर आपल्याला नक्की वेळ लागेल. त्यापेक्षा आपण या हवेलीत फिरायचं आणि इथल्या गुप्त जागा कुठपर्यंत पोचतायत ते बघायचं. कदाचित एखादी गुप्त जागा मला आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाशी सुद्धा सोडेल. काय सांगावं. आता संध्याछाया जमिनीत उतरायला लागल्या होत्या. मी खिडकीपाशी उभं राहून बाहेर बघत होते. मला जाणवलं तो भास आता माझ्या मागे उभा आहे. मी विलक्षण अस्वस्थ झाले होते. नंतर 7 वाजता जे काही जेवण विमलनं आणलं ते मी जेवले. विमल ताट घेऊन गेल्यावर मी माझी साडी चंडिकेवर टाकली. तिला झाकत मी म्हणाले, बाई चंडिके, आता तू त्या शवावर एक झोप काढ. आणि तेवढ्यात माझ्या दारावर टकटक झाली. मी घाबरले. म्हटलं खरोखर चंडिका झोप काढायला इथं आली का काय. मी लगेच वाकले. दाराच्या खालच्या फटीतनं बघितलं तर ती विमल होती. तसं मी हलकेच दार उघडलं. विमल आत येऊन माझ्या कानात म्हणाली, सोने, जर इथे रात्री काही विशेष घडलं ना तर तू सरळ त्या फडताळातून माझघरात ये, मी तिथेच झोपते. मी काही न बोलता विमलचा हात घट्ट दाबून पाणावलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं आणि ती घाईघाईत निघून गेली. मला जाणवलं माणसाचे शब्द किती सोन्याच्या मोलाचे असतात. त्या सुनसान हवेलीत विमलच्या या 2 वाक्यांनी माझ्या पोळलेल्या मनाला किती दिलासा मिळाला हे मी नाही तुम्हाला सांगू शकत. आणि सांगितलं तरी तुम्हाला ते कळणार नाही ना. त्या रात्री मला बराच वेळ झोप येत नव्हती. मी माझ्या घरातल्या सगळ्यांचा विचार करत बाहेरचा कानोसा घेत राहिले होते, पण सगळीकडे शांतता होती. मध्येच कोणीतरी दूरवरून अस्पष्ट कुजबुजल्यासारखं वाटत होतं आणि त्या कुजबुजीचा कानोसा घेत घेत मला झोपच लागून गेली. अगदी पहाटे मला जाग आली तेव्हा 5 वाजले होते. म्हणजे आजची रात्र माझी निवांत गेलेली होती. नंतर मी उठले. आरशात माझा गळा तपासला. तो जरा मला लालसर दिसला, पण कुठला वळ त्या माझ्या नितळ गळ्यावर उमटलेला नव्हता. म्हणजे सगळं काही आलबेल होतं. नंतर मला पडलेली रात्रीची स्वप्न आठवायला लागले आणि मला ते स्वप्न एकदम आठवलं. त्या स्वप्नात मी मंजी सागरगोटे खेळत होतो. तेवढ्यात काहीतरी झालं आणि मी सागरगोटे खेळायला मंजीला नाही म्हटलं. मी उठणार तेवढ्यात माझी आजी दाराजवळ येऊन म्हणाली, सोने, असा अर्ध्यावर डाव सोडून उठू नये. चल, तो डाव पूर्ण कर आणि मग उठ. तशी मी ओरडले होते की आजी, मी नाही जा माझा डाव पुरा करणार. तुम्ही कसं मला सगळ्यांनी निंबाळकरांकडे सोडलंय. माझी विचारपूस करायला इथे बाबासुद्धा आले नाहीत आणि तू मला म्हणतेस डाव पुरा कर. तसं माझ्या आजीनं धावत येऊन मला कुशीत ओढून घेतलं आणि ती वेड्यासारखी ढसाढसा रडायला लागली. मी तिचे ते कळवळ्यानं अश्रू पुसत म्हणत होते, आजी, मी डाव पूर्ण करते ग, पण तू रडू नकोस. पण माझी आजी आपली रडतच राहिली होती. ते स्वप्न आठवून मला एकदम भयंकर एकटं एकटं वाटलेलं होतं. मी माझ्याही नकळत पुटपुटले की आजी, तू म्हणतेस कधी अर्ध्यावर डाव सोडू नये, म्हणूनच आजी तुझी सोनी या अर्धवट राहिलेल्या पूजा पूर्ण करून येणार आहे. मी हे स्वप्न आठवत असताना विमलनी माझं दार खडखडवलं होतं आणि मी मोठ्यांदा रडायला सुरुवात केली होती. मी उठून दार उघडल्यावर विमलनं आत येऊन आधी माझ्याकडे बघितलं. मी तिला माझे डोळे पुसून सगळं ठीक आहे अशा अर्थानं तिच्याकडे बघून मान हलवली होती. तशी ती माझ्याकडे बघत बघत आंघोळीचं पाणी मोरीत ठेवून निघून गेली. नंतर ती भयंकर घटना घडलेली होती. मी आंघोळीला मोरीत गेले तर तो भास माझ्या मागेच होता. मी फक्त पातळ सोडून परकर पोलक्यावर खाली बसून आंघोळ आटोपली. मी पातळ बदलायला उभी राहिले आणि अचानक माझी नजर त्या समोरच्या मोठ्या आरशाकडे गेली. देवी लक्ष्मी, त्या मोठ्या आरशात माझं सुंदर प्रतिबिंब कुठेही नव्हतं. मी पुन्हा पुन्हा बघत होते. तो संपूर्ण मोठा आरसा मोकळा माझ्यासमोर उभा होता आणि मी त्या समोर उभी असून सुद्धा कुठे नव्हते. आणि मी भीतीने अक्षरशः थरथरत मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली.
मला माहिती होतं प्रत्येक व्यक्तीची दोन अस्तित्व असतात. एक स्वतःचं अस्तित्व आणि त्याचं दुसरं अस्तित्व त्याचं प्रतिबिंब. हे दुसरं प्रतिबिंबाचं अस्तित्व माणसाशी कधीही खोटं न बोलता नेहमी त्याला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून देतं. पण इथे माझं ते दुसरं अस्तित्व नव्हतं, म्हणजे मी मृत्यू तर पावले नाही ना. मी भयंकर घाबरून मला चाचपून बघितलं. मी मला चिमटा पण काढला, त्याची मला जाणीव झाली. मी नंतर माझे गाल ओढले, ते सुद्धा मला जाणवले. म्हणजे मी आरशाबाहेर होते, पण आरशात नव्हते. हे कसं शक्य आहे? मला त्यावेळी इतकी भीती वाटली की या सगळ्या घटनांच्या वेळी अवघी मी 14 वर्षाची होते हो. या सगळ्या भयंकर घटनांचा ताण मला आता सहन होत नव्हता. आत्ता ह्या क्षणी मला माझ्या माणसांची विलक्षण गरज होती आणि मला एकदम आठवलं, एकदा आजी आईला म्हणाली की वत्सले, कधी आपण आपलं प्रतिबिंब आरशातनं नाहीसं झालेलं पाहू नये, कारण तो मृत्यूचा संकेत असतो. तुझ्या सासऱ्यांनी सर्पदंश होण्याच्या अगोदर आपलं प्रतिबिंब आरशातनं नाहीसं झालेलं पाहिलं आणि आजी दुःखानं म्हणाली होती की त्या नाहीशा झालेल्या प्रतिबिंबानं तुझ्या सासऱ्यांना नाहीसं केलं बघ. आणि आता तेच इथे माझ्याबरोबर घडत होतं. हा स्पष्टपणे माझ्या मृत्यूचा संदेश होता. मी अत्यंत घाबरून त्या मोरीतच बसून आज्जे आज्जे करत किंचाळून रडत राहिले. बऱ्याच वेळानं माझ्या पायाला मुंग्या आल्या म्हणून मी उठले आणि मागे वळून बघितलं तर आता त्या आरशात मी होते. तसं झरकन मी सरळ होऊन बघितलं, मी आता आरशाच्या बाहेर आणि आत सुद्धा होते. आणि रडता रडता डोळे पुसत मी हसले आणि नंतर हसता हसता पुन्हा रडले. विमलनी आज चहाबरोबर पुष्कळ मिठाई आणली होती. ती मी थोडीशी खाल्ली. आज विमलनी माझ्या टेबलावरच्या फळपात्रातली जुनी फळं काढून नवी फळं ठेवली होती. माझं चहापाणी आटोपलं आणि मी बागेत जायचं ठरवलं. पण मी फडतळातून त्या माझघराच्या समोरच्या बागेत गेले नाही. तिथं कोणी मला वेडी म्हणावं हे मला आवडण्यासारखं नव्हतं. म्हणून मी आरशातून दिवाणखान्याच्या दारातनं बाहेर गेले आणि सरळ चालत त्या माझघराच्या बागेतनं नव्या हवेलीच्या दिशेनं चालायला लागले. कारण त्या नव्या हवेलीत खूप मोठी फुलबाग त्यावेळी मी आणि मंजीनी खिडकीतनं पाहिली होती आणि आज मला ती बाग बघायची होती. मी साधारण अर्धा तास धापा टाकत चालल्यावर मला समोर एक पातळ भिंत लागली. त्या भिंतीच्या मध्ये पेशवाई छोटं दार होतं. मला कळलं की ही नव्या हवेलीची हद्द आहे. आणि मी ते छोटं दार उघडून आत शिरले आणि समोर बघत राहिले. माझ्यासमोर तो फुलांचा प्रचंड महासागर उसळलेला होता. खरोखर ती प्रचंड फुलबाग म्हणजे एक महान आश्चर्य होतं. वास्तविक मी आणि मंजीने आमच्या त्या खिडकीतनं फुलबाग बघितली तेव्हा आम्हाला ती फार लांब आहे असं वाटलं होतं. आज पहिल्यांदा मी ह्या बागेत आलेली होते. या इथल्या भुलभुलैया जागेची रचनाच अशी केली होती की एखादी जवळची गोष्ट दुसऱ्या एखाद्या जागेवरनं बघितली की ती एकदम दूर सरकल्यासारखी दिसायची, तर कधी दूर असलेली एखादी गोष्ट अचानक एकदम जवळ आल्यासारखी दिसायची. आत्ता देखील त्या माझघराच्या त्या जवळ असलेल्या फुलबागेतून मी खूप चालल्यावर मला ही भव्य फुलबाग दिसली. आता ह्या बागेपासून ते माझघर मात्र एकदम दूर सरकलेलं होतं. ती फुलबाग बघून मी एकदम मंजी झाले. मला वाटलं ही प्रचंड फुलबाग माझा विशाल हिंदुस्थान आहे आणि त्यात फुललेली फुलझाडं म्हणजे माझे अनेक जाती धर्माचे भारतीय बांधव आहेत. त्या सुंदर बागेत जिकडं बघावं तिकडं फुलांनी डवरलेली फुलझाडं झाडं होती. त्या प्रत्येक झाडावर असंख्य लाल, गुलाबी, पांढरी, पिवळी, सोनेरी, निळी, हिरवी सगळ्या रंगारूपाची फुलं वाऱ्याबरोबर खेळत डुलत होती. तिथे छोट्या शोभेच्या गवतात केशरी, सोनेरी, लाल, निळी, पिवळी गवत फुलं गुच्छांनी जागोजागी उमललेली होती. त्यावर लहानशी पिवळी फुलपाखरं थव्यांनी उडत होती. इथे आजूबाजूला अनेक मोठमोठे वृक्ष होते. त्या प्रत्येक वृक्षाला आलिंगन देत अनेक फुलांच्या वेली त्या वृक्षांवर वरपर्यंत चढल्या होत्या. त्यावर उमललेली लक्षावधी फुलं जणू आकाशातून अलगद उतरलेल्या चांदण्याच आहेत असा भास देत होत्या. मी त्या माझ्या मागच्या भासाबरोबर त्या बागेतनं फिरत राहिले होते. तरीही मला राहून राहून माझं ते प्रतिबिंब नाहीसं होणं आठवत राहिलं होतं. मला अचानक वाटलं तो माझ्या मृत्यूचा संकेत होता का?
आणि त्या विचाराने माझे हातपाय थंड पडले. मी मृत्यू पावणार ही कल्पनाच मला भयंकर वाटत होती. नाही, मला ह्या कोणा साधूच्या पूजेसाठी माझा जीव द्यायचा नव्हता, कारण प्रत्येक पूजेनंतर माझी तब्येत विलक्षण ढासळत होती. म्हणजे कदाचित या 4 पूजेनंतर माझं काही खरं नव्हतं. मी ठरवलं आपण आजच सासूबाईंशी बोलायचं, इथून निघायचं. माझ्या अर्धवट राहिलेल्या पूजेचं काय करायचं ते बाबा बघून घेतील. त्यांना पूजेबद्दल सगळं काही माहिती आहे. कदाचित ते माझ्या बाकीच्या राहिलेल्या पूजासुद्धा आपल्या पद्धतीनं घरी करून घेतील. या सगळ्या विचारांनी मला बरं वाटलं. इथे मी फक्त विचार आणि विचारच करायची. नंतर मी अशीच पुढे पुढे चालत गेले. एकदम थबकले. माझ्यासमोर छोटी निळी कमळं तरंगत असलेलं एक लहानसं तळं होतं. त्या तळ्याच्या आजूबाजूला मोठमोठी झाडं होती आणि एक छान फुलाची वेल त्या तळ्याच्या काठावर पसरलेली होती. मी त्या तळ्याकडे आणि आजूबाजूला बघितलं. त्या दुष्ट निंबाळकरांच्या या नंदनवनात मधुर पक्ष्यांचं गुंजन होतं. इथे अनेक फुलपाखरं फुलपऱ्याहून फुलांचा मध पीत धुंद होऊन उडत होती. त्यावेळी भास असा होत होता की जणू यक्षकिन्नरांनी आपापली वाद्य घेऊन इथल्या झाडांच्या पानापानावर बसून ती वाजवत आहेत. त्या फुलराण्यांना रिझवतायत ते. इथे सुगंधित वाऱ्याच्या लाटा मंदपणे वाहत होत्या. खरंच इथे कोणीतरी हेवा करावा ना, असं निसर्ग सौंदर्य भरलेलं होतं. मला त्या क्षणी वाटलं एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपल्या मनाला जेवढी पवित्रता आणि शांतता लाभते, तेवढीच ती प्रत्येक फुलबागेत आपल्याला लाभते. कधी तुमच्या मनाला कसला त्रास झाला ना, तर तुम्ही सरळ एखाद्या मंदिरात नाही तर फुलबागेत जाऊन थोडा वेळ बसा आणि बघा, तुमचं मन तुम्हाला हलकं झालेलं आढळेल. त्या तळ्याच्या काठाच्या जरा अंतरावर एका उंच मोठ्या फांदीचं अगदी वडाच्या झाडासारखं एक झाड उभं होतं. त्या झाडावर नारळा एवढी लालसर फळं होती. पण आश्चर्य म्हणजे ह्या झाडावरती फळं खायला एकही पक्षी नव्हता. बाकीच्या प्रत्येक झाडावर अनेक पक्षी किलबिल करत बसलेले होते. मला त्या एकट्या झाडाचं खूप वाईट वाटलं. ते अगदी माझ्यासारखं सर्वांच्या जवळ असून सगळ्यांपासून दूर असं एकटं वाळीत टाकल्याप्रमाणे उभं होतं. मी हलकेच त्या झाडाजवळ जाऊन टेकले आणि त्याच्यावरून माझा हात फिरवत पुटपुटले, वृक्षराजा, तू असा आपल्या एकटेपणामुळे दुःखी होऊ नकोस रे. माझ्याकडे बघ, मी सुद्धा अगदी एकटीच आहे रे. माझं घर तिकडे दूर आहे. पण तू लक्षात ठेव, एक दिवस तुझ्या झाडावर सुद्धा पक्षी गुंजारतील. त्यावेळी मी माझ्या घरी असेन आणि आपण दोघं त्याच दिवसाची वाट पाहूया. नंतर मी त्या झाडाला टेकून जरा वेळ त्याला माझी सोबत दिली. नंतर त्या तळ्याच्या काठाकाठानं फिरत निघाले आणि एका जागी माझी पावलं थबकली. माझ्या आजवरच्या आयुष्यात इतकं सुंदर झाड मी कधीही पाहिलेलं नव्हतं. ते झाड माझ्यापेक्षा उंच होतं आणि त्या झाडाची पानं चिनी पंख्याप्रमाणे पसरट आणि जाळी जाळीची होती. विशेष म्हणजे ती सुंदर पानं अगदी त्या झाडाच्या मुळापासून फुटलेली होती आणि ते संपूर्ण झाड गुलबट हिरवी छटा असलेलं होतं. त्या सुंदर झाडावर टॉमॅटोसारखी पण लहान लहान बोरा एवढ्या गोल फळांचे घोसच्या घोस त्याच्या फांदीवर लटकलेले होते. अनेक पक्षी त्या झाडावर बसून ती फळं खात होती. खरोखर ते दृश्य अत्यंत सुंदर दिसत होतं. एखाद्या चंद्रावर खेळणाऱ्या परीनं अलगद या झाडावर उतरावं इतकं ते झाड छान दिसत होतं. मी हळूच त्या झाडाच्या जवळ गेले. पक्ष्यानं खाऊन टाकलेलं एक फळ उचललं. मला ना झाड्या काकांचे शब्द आठवले होते. ते बाबांना म्हणाले होते, भटानू, यो देवान दिलेला रानचा म्यावा आहे. झाडावरचा जो फळ पाखरं खात्यात तो फळ माणसानं खावा, म्हणजे काय होईन, माणूस पण पाखरावानी शाना होईन. आणि मी ते फळ माझ्या पदरानं पुसून माझ्या तोंडात टाकलेलं होतं. खरंच ते फळ फार मधुर चवीचं, रसाळ होतं. त्यावेळी मला ती तुकारामाची फळं आठवली. त्या फळाची आणि ह्या फळाची चव एकच होती. मला तो मारुती ओढा आठवला. त्यावेळी माझं कुटुंब माझ्याजवळ होतं. मी मंजीबरोबर त्या मारुतीच्या काठावर घालवलेले काही दुर्मिळ क्षण मला पुन्हा आठवले. माझा जीव गलबलून आला आणि मी ते तोंडातलं फळ थुंकून टाकलं. नंतर उदास होऊन मी पुढे न जाता मागे वळले. परत जाताना मी त्या वाळीत टाकलेल्या एकट्या झाडाला थोपटला आणि म्हणाले, अरे मी परत येते आणि तुला सोबत करीना मी.
तुम्ही आता म्हणाल की सोनी, तू सतत मागच्या आठवणी काढून का रडत राहतेस? तर अहो, आता माझ्या आयुष्यात तेच एक बाकी राहिलंय ना. नंतर मी त्या बागेतनं हळूहळू इकडे तिकडे बघत चाललेले असताना मला समोरून कुणीतरी येतंय अशी चाहूल लागली. तशी मी जवळच्या मोठ्या झाडाआड लपले आणि बघायला लागले. तर प्रतापराव झिंगून अडखळत अडखळत चालत येत होते. त्यांचा अवतार अगदी बघण्यासारखा झाला होता. त्यांना स्वतःला धड सावरण्याची सुद्धा शुद्ध नव्हती. तरी हातातल्या सिगरेटचे झुरके घेत घेत ते येत होते आणि त्यांच्या मागून एक आदिवासी तरुणी इकडे तिकडे बघत येत होती. त्या दोघांना असं येताना बघून मला फार आश्चर्य वाटलं. मी पाहत होते. ते दोघं त्या मोठ्या झाडाच्या जरा पुढे गेले. प्रतापराव तिथे खाली गवतावर झोपले आणि ती तरुणी आपले कपडे काढायला लागली. ते बघून मी अत्यंत किळसेनं तिथून हलकेच मागे वळले. त्यावेळी मला बाबांचे ते शब्द आठवले. बाबा म्हणायचे, सोने, प्रत्येक माणसाचं चरित्र्यच त्याला आणि त्याच्या जीवनाला सुंदर बनवतं. चारित्र्यहीन मनुष्य एखाद्या कुजलेल्या प्रेतासारखा असतो. आणि हे प्रतापराव तसेच होते, कुजलेल्या प्रेतासारखे. नंतर मी त्या आरशाच्या वाटेनं माझ्या खोलीत परत आले. दुपारी विमलनं मला ताट भरून जेवण आणलं. तसं मी तिला म्हणाले, विमल, तू माझ्या सासूला मी बोलवले म्हणून सांग बरं. विमल बरं म्हणाली. आता विमल माझ्याजवळ आली असून सुद्धा मी तिच्याशी विशेष असं बोलत नसे, कारण मला पारुलसारखं तिला घालवायचं नव्हतं. माझं जेवण आटपलं. विमल माझं ताट घेऊन गेली आणि मी पलंगावर बसलेली असताना भानुमती, सासूबाई, धनाजीराव आरशातनं खाली उतरले. आल्या आल्या धनाजीराव वैतागून म्हणाले, काय झालं ग? तू कशाला आम्हाला असा त्रास देतेस बोलून बोलून? त्यांच्या तोंडातून मद्याची दुर्गंधी येत होती. ते फार झिंगलेले होते. पण मी त्यांना न घाबरता म्हणाले, अहो हे बघा, हे मला आता इथं राहायचं नाही आहे. मला आजच तुम्ही माझ्या घरी पोचवा. माझ्या त्या अर्धवट राहिलेल्या पूजेचं काय करायचं ते माझे बाबा बघून घेतील. आणि धनाजीराव एकदम मला मारायला धावले. मी चटकन पलंगाच्या एका बाजूला जाऊन उभी राहिले. सासूबाई पुढे होऊन त्यांना आवरत म्हणाल्या, अहो तुम्ही जरा शांत राहा. म्हणून तर मी तुम्हाला इथे येऊ नको म्हणून सांगत होते ना. आणि त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या, हे बघ बाई, मी आता तुला शेवटचं आणि स्पष्ट सांगते. आमच्या सगळ्या पूजा आटोपल्याशिवाय तुला इथून जाता येणार नाही. तू जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. आमच्या पूजा आटोपल्या ना की त्याच दिवशी तू निघून जा. माझ्या प्रतापवर तुझ्यामुळे कसलं तोशिक यायला नको. तो बिचारासुद्धा आत्तासुद्धा देवघरात बसून प्रार्थना करतोय. तशी मी त्यांना म्हणाले, अहो त्या बागेत त्या तरुणीबरोबर त्यांची कसली प्रार्थना चालली आहे ते जाऊन बघा की. आणि त्या अग्गोबाई असं म्हणून मागे वळल्या. भानुमतीबाई पुढे आल्या, ओरडून म्हणाल्या, सटवे, ज्या दिवशी तू माझ्या हातात मिळशील ना त्यावेळी मी तुझ्या नरडीचा घोट घेऊन तुझं रक्त पिईन आणि तेव्हा मला शांती मिळेल. ते ऐकलं आणि मी सासूबाईंना रागारागात म्हणाले, की हे बघा, हे असं तुमचं बोलणं आणि तुमचा मार खाण्यासाठी मी इथे राहायचं का? नाही नाही, मला ते जमणार नाही. आणि